तामिळनाडूमध्ये एका डिलिव्हरी बॉयने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे आणि हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। डिलिव्हरी बॉयने टोकाचे पाऊल का उचलले याचा सुसाईड नोटमुळे उलगडा झालेला आहे। चेन्नईतील कोल्हापूरमध्ये एका ग्राहकांमुळे डिलिव्हरी बॉयने स्वतःचे आयुष्य संपवलेले आहे। डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकांमध्ये काय घडलं याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आत्महत्या केलेल्या डिलिव्हरी बॉयने नाव पवित्रन आहे। तो बी.कॉम पदवीचे शिक्षण घेत होता। शिक्षण घेत असतानाच घर खर्चासाठी पवित्रन फूड डिलिव्हरी बॉयचे काम करत होता। नेहमीप्रमाणे 11 सप्टेंबर रोजी तो कामावर गेला आणि त्यानंतर जे घडलं त्याचा शेवट पवित्रनच्या मृत्यूनेच झाला। माहितीनुसार 11 सप्टेंबर रोजी पवित्रन कामावर गेला। कोराटामधील एका ग्राहकाने त्यांना ऑर्डर केली होती। पवित्रन ही ऑर्डर घेऊन गेला, पण ग्राहकाचे घर त्याला सापडत नव्हते। ते शोधण्यात बराच वेळ गेला, त्यामुळे त्याला पोहोचायला उशीर झाला। उशिरा ऑर्डर घेऊन पोहोचलेल्या पवित्रनसोबत ग्राहक महिला भांडली। तिने पवित्रनला सुनावले। इतकेच नाही तर महिलेने ॲपवर पवित्रनची तक्रार देखील केली। ही घटना इथेच थांबली नाही। महिलेने झापल्याने आणि ॲपवर तक्रार केल्याने पवित्रन नाराज झाला। या सगळ्याचा राग आल्यानंतर पवित्रनने महिलेच्या घरावर दगड फेकला। त्यामुळे महिलेच्या खिडकीची काच फुटली। त्यामुळे चिडलेल्या महिलेने पवित्रनची थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। महिलेने तक्रार केल्यानंतर पवित्रनने टोकाचे पाऊल उचललेले आहे। या सगळ्या प्रकरणानंतर बुधवारी 18 सप्टेंबर रोजी पवित्रनच्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला। पोलिसांनी पवित्रनने आत्महत्या केलेल्या खोलीत एक सुसाईड नोट मिळालेली आहे। पवित्रनने आत्महत्या करण्याबद्दल त्याच्यामध्ये कारण दिलेले आहे। डिलिव्हरी देण्यासाठी गेल्यानंतर महिला भांडली, शिवीगाळी केली, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो। अशा महिला असेपर्यंत असे मृत्यू होत राहील असं त्या सुसाईड नोटमध्ये पवित्रनने लिहिलेलं आहे।